नमस्कार मित्रांनो, नाव विजय दांडगे आणि आज आपण नाशिक जिल्ह्यातील वडनेर भैरव ह्या गावात आलेलो आहे. आणि वडनेर भैरव गावामध्ये प्रगतशील शेतकरी श्री रंगनाथ तिडके यांच्या ह्या गोठ्यावरती आज आपण इथे उभे आहे. तर ह्यांच्या गोठ्यावरती आपले एक मित्र आहे सुरेश खैरनार म्हणून, यांनी एक 8-15 दिवसापूर्वी आपल्या टीमेक्स कंपनीचं मिल्को प्लस नावाचं जे प्रोडक्ट आहे हे यांना दिलं होतं. आणि यांनी यांच्या ज्या गाई म्हशी 10 गाई म्हशी यांना हे प्रॉडक्ट दिलं होतं. तर प्रॉडक्ट दिल्यानंतर काय फरक जाणवला आणि त्यांना कशा पद्धतीने त्यांच्या दुधामध्ये किंवा सगळ्या गोष्टींमध्ये वाढ झाली हे आता आपण त्यांच्या तोंडून ऐकू. सो इथून पुढे कंटिन्यू करतील रंगनाथ तिडके. सर, तुमचं थोडंसं माहिती द्या, तुम्ही तुमचं नाव वगैरे गाव वगैरे सगळं सांगा. मी रंगनाथ तिडके, राहणार वडनेर भैरव. माझ्याकडे 10 गाई आहे, त्याच्यामध्ये 8 दुभते आहे, 2 गाभण आहे. तर त्या 8 गाईंना आपण प्रोडक्ट आपण दिलेलं होतं. तर त्याच्यामध्ये आपलं 7-8 लिटर दूध वाढलेलं आहे. गाईंची तब्येत पण व्यवस्थित आहे, ते चारा वगैरे खाऊन राहून ते व्यवस्थित करतात. आणि तुम्हाला हे प्रॉडक्टविषयी कोणी माहिती दिली सुरुवातीला? हे सुरेश खैरनार हे तुमचे मित्र आहेत आपले, मित्र आहेत तुम्हाला आपले. माहिती हो. दिली. आणि यांनी जेव्हा माहिती दिली तेव्हा तुम्ही हे घेऊन लगेच सुरुवात केली. आणि सुरुवात केल्यानंतर तुमच्या या 8-10 मशीनमध्ये तुम्हाला रेग्युलरपेक्षा एक 7 ते 8 लिटर वाढलं आणि त्यांच्या तब्येती पण व्यवस्थित आहे झाल्या. आणि जसं की मित्रांनो आपल्याला माहिती मिल्को प्लस हे जे प्रॉडक्ट आहे याच्यामध्ये इथे जर तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये 7 ते 8 प्रकारचे जडीबुटी, ज्याच्यामध्ये अस्थिशृंखला आहे. अस्थिशृंखला ही जे हाडं आहे जनावरांचे, ते हाडं बळकट करणं, जे पोकळ हाड आहे, ठिसूळ हाड आहे, त्यांना ताकदवान बनवणं, फ्रॅक्चर वगैरे झालेलं त्याला रिपेअर करण्याचं काम करतं. त्यानंतर जिवंती ही उष्णता कमी करून रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. शतावरी तुमचं जे डिलिव्हरी व्यवस्थित झाली पाहिजे किंवा डिलिव्हरी राहिली पाहिजे, दूध आलं पाहिजे ह्याच्यासाठी, म्हणजे ज्या गाई म्हशींचं मिसकॅरेज होऊन जातं किंवा पोटातच बाळ मरतं, तर असा काही प्रकार याच्यामुळे होत नाही. जी गाय आपण म्हणतो की गाय लागली पाहिजे बा, तर काहींच्या गाईच लागत नाही, तर तो प्रकार पण याच्याने होत नाही. म्हणजे शतावरीने ती प्रेग्नन्सी राहण्याची जी प्रोसिजर आहे ती पण व्यवस्थित पूर्ण होते. पुनर्नवा नावाची वनस्पती, तर पुनर्नवा नावाची वनस्पती या गाई म्हशींच्या शरीराच्या आतली आणि बाहेरची जी सूज आहे अंगांवरची, जसं थानांवरची सूज आहे, इकडची तिकडची सूज आहे, ती सगळी मस्टर्डची ती सगळी सूज कमी करून टाकते. त्यानंतर काळमेघ, भूमी आमला आणि भृंगराज या ज्या 3 वनस्पती या सर्दी, थंडी, ताप, खोकला असा कुठलाही प्रकार त्या जनावराला होऊ देत नाही. त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं. आणि डिलिव्हरी झाल्यानंतर जी कमजोरी येते जनावराला, ती कमजोरी याच्यामुळे येत नाही. जी पचन संस्था आहे जनावरांची, ती पचन संस्था सुधारते. आणि जास्तीत जास्त जो काही पण चारा आपण दिलेला आहे, जे काही पण औषधं आपण देतोय, ती औषधं देऊन आज पण, म्हणजे समजा तुम्ही हे दिलं नसतं तरी तुम्हाला माहिती की किती दूध येते, पण हे देऊन म्हणजे तुमचं मेहनत तेवढीच आहे. हे नसतं दिलं तरी तुमची मेहनत आहे, चारा आहे, सगळं काही आहे, पण फक्त हे 25 ग्रॅम रोज एका जनावराला देऊन तुमच्या दुधामध्ये 7 ते 8 लिटर वाढ झाली. म्हणजे हा आपला पैशांच्या स्वरूपामध्ये फायदाच झाला. तर जनरली हे एक पॅकेट एका जनावराला महिनाभर जातं. आणि महिनाभर जातं त्या हिशोबाने जर एका जनावराचं 1 लिटर जरी दूध वाढलं तरी पण आपण याच्यामध्ये जिंकलो असं आपण म्हणू शकतो. तर हा रिझल्ट आज इथे रंगनाथ तिडके जे आहेत आपले वडनेर भैरवचे यांना आलेला आहे.